रणजी करंडक सामन्याच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी विदर्भानं मुंबईविरुद्ध दमदार सुरुवात केली। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात विदर्भ संघानं अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मुंबई संघाशी लढत दिली। नागपुरातील व्हीसी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर विदर्भ संघानं 5 गडी गमावून 308 धावा केल्या आहेत। रणजी ट्रॉफी 2024-25च्या हंगामातील उपांत्य फेरीचे सामने सोमवारपासून सुरू झाले आहेत। यावेळी गुजरात, केरळ, विदर्भ आणि मुंबई या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे। यात विदर्भ आणि मुंबई संघात मुख्य लढत आहे, तर केरळ विरुद्ध गुजरात असा उपांत्य सामना आहे। 42 वेळा रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ 2 वेळेचा रणजी विजेत्या विदर्भाचा सामना करण्यासाठी नागपूरच्या जामठा मैदानावर उतरलाय। सोमवारी नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर यांना आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली असून दोन्ही संघ तुल्यबळ मानले जात आहेत। विदर्भाचे सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी हे सुरुवातीला फलंदाजीला आले, मात्र फक्त 4 धावा काढल्यानंतर विदर्भाचा स्टार फलंदाज अथर्व तायडे मुंबईचा गोलंदाज रायस्टॉन डायसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला। त्यानंतर ध्रुव शौरीनं पार्थ रेखाडेसह फलंदाजीची धुरा सांभाळली, मात्र 27व्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर 23 धावा काढून पार्थ देखील झेलबाद झाला। विदर्भाचे दिग्गज म्हणवणारे फलंदाज फक्त 93 धावांवर बाद झाले, मात्र त्यानंतर आलेल्या ध्रुव शौरी आणि दानिश मालेवार यांनी संघाची धुरा सांभाळत मोठी भागीदारी केली। ध्रुव शौरी देखील 74 धावांवर बाद झाला। त्यानंतर करुण नायर फलंदाजीसाठी मैदानात आला। नेहमीप्रमाणे यावेळी देखील करुण नायर मोठी धावसंख्या करेल अशी अपेक्षा होती, मात्र शिवम दुबेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर करुण नायरचंही अर्धशतक हुकलं आणि तो 45 धावांवर बाद झाला। करुण नायर बाद झाला तेव्हा विदर्भ संघानं 4 विकेट गमावून 222 धावा केल्या होत्या। पहिल्या दिवसाच्या अखेरीस विदर्भानं 5वी विकेट गमावली आणि दानिश मालेवार 79 धावांवर बाद झाला। त्यानंतर कर्णधार अक्षय वाडकर आणि यश राठोड मैदानावर होते। पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाची धावसंख्या 308 पर्यंत पोहोचली होती। मुंबईकडून शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर रॉयस्टन डायसने 1 विकेट घेतली। आता मंगळवारी पुन्हा विदर्भ संघ आपला स्कोर आणखी वाढवण्यासाठी मैदानात उतरेल, मात्र 5 विकेट गमावल्यानं विदर्भाची फलंदाजी थोडी कमकुवत झाली आहे। मात्र तरीही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी राहण्याची अपेक्षा विदर्भाच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे।